मित्रो नमस्कार. रॉयल लाईफ पेटचे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आशिष सावंत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण एक सातारा जिल्ह्यामधील एक छोट्याशा गावात आलो. तिथे आमचे एक जवळचे मित्र आहेत की ज्या मित्रांनी आपल्या फिमेलच्या जीवावर किंवा फिमेलच्या जोरावर पूर्ण महाराष्ट्राला वेळ लावले. अशी त्यांची फिमेल आहे, जिचं नाव आहे बुलेट ट्रेन. सध्या 2024चा सीझन चालू आहे. ग्राउंडचा आपल्या रेसिंगमधला जो 2024चा सीझन चालू आहे. आपल्या गतीनं धुमाकूळ घातला आहे बुलेट ट्रेननं. असं नाही की हा माणूस खूप वर्षांपासून या फील्डमध्ये काम करतो. जवळपास 3 ते 4 वर्षापासून ते या फील्डमध्ये उतरलेले आहेत. माझी त्यांची ओळख पण जवळपास 1 ते 2 वर्षापासून आहे. सुरुवातीलाच घेतलेली फिमेल आणि तिच्यावर घेतलेली कष्ट आणि त्यातून मिळालेलं यश, हे यश कसं आहे, या यशामागं त्यांची मेहनत कशी होती. आणि सध्या 2024चा सीझन, मला वाटतं या सीझनमध्ये सर्वात आता जी मोठी रेस झाली पळस किलची रेस, या रेसमध्ये बुलेट ट्रेननं प्रथम क्रमांक केला आहे. त्याचबरोबर तिचं भविष्यातील त्यांचं प्लॅनिंग काय आहे या संदर्भात एक डिटेलमध्ये चर्चासत्र आपण आज ठेवलं आहे. त्यांच्या प्रॉपर दर्जाही आहे का. तर आम्हाला आता पहिल्यांदा मी आपल्या चॅनलवर तुमचं सहज स्वागत करतो. नमस्कार. तर तुमचं या क्षेत्रातलं सुरुवात कधीपासून झाली आणि पहिल्यांदा तुमच्याबद्दल डिटेल म्हणजे पूर्ण डिटेल द्या. तुमचं नाव गाव. माझं नाव अमोल जाधव, गाव पिंगळी खुर्द, तालुका मान, जिल्हा सातारा. या फील्डमध्ये तुम्ही कधीपासून आले? 2021 पासून. 2021. हां, म्हणजे जवळपास 3-4 वर्ष तुम्हाला या क्षेत्रात झाली. हो हो. तर सुरुवात कशी झाली, म्हणजे तुम्ही ग्रेहाउंडला स्वतः इंट्रोड्यूस कधी झाला, म्हणजे पहिल्यांदा ग्रेहाउंड तुम्ही कधी बघितलं की तुम्हाला पहिल्यापासून श्वानांची आवड होती, पण या फील्डमध्ये तुम्ही उतरला कसं? पहिला म्हणजे आपलं म्हणजे क्रॉसचे आपल्याकडे पहिली कुत्रे होत्या. त्याच्यानंतर असं बघत बघत शर्यत बघत बघत आपण चेतक म्हणून एक नर घेतला. तुम्ही पहिल्यांदा कधी रेसवर गेला होता स्वतः? इथं निडळमध्येच. लीडरमध्ये. हां, बरं. त्यावेळेस जर मला आवड लागली त्याची की बाबानो आपण हा एखादा ग्राउंड श्वान पळावा म्हणून. मग नंतर आपण ती किरण पवार निडळ करायचं नाही, त्यांच्या ड्रीम लाईनचं एक नर घेतला चेतक म्हणून आपण. तर पण त्याचा एवढा प्रॉपर का आपला म्हणजे एवढा अनुभव नव्हता ना की बाबानो काय केलं श्वान पळू शकतो. त्यात तो आपला म्हणजे प्लॅन फेल गेला आपला. त्याच्यामुळं तर आपण मग ही बुलेट ट्रेन घेतली. मग त्याच्यावर आपण ती आपल्या ह्यानं चालू केलं. त्याच्यावर आता बुलेट ट्रेन तुम्ही कधी घेतली होती आणि कोणाकडनं, आणि घेण्याचा म्हणजे त्याचा प्रवास कसा सुरू झाला, कसं तुमचं पिल्लू घ्यायचं ठरलं, तुम्ही कोणत्या, आता मी पहिल्यांदा बघतोय की सध्या महाराष्ट्रामध्ये इम्पोर्ट नरांची पिल्लं घेण्याची क्रेज भरपूर आहे. बरं. तुम्ही ह्याच्या आधी इम्पोर्टचा ड्रीमलाईनचा इम्पोर्टच्या नाराचं पिल्लू घेतला असणार आहे. बरोबर आहे. नाच घेतलं तर ड्रीमलाईन अपेक्स. अपेक्स. हां हां. तो पण एक चांगल्या उत्कृष्ट बुलेट ट्रेन मधला शॉन होता, कारण ड्रीमलाईनचा रिझल्ट आज सगळा महाराष्ट्र बघतोय. हो बरोबर आहे. त्यात तुम्हाला सक्सेस आला नाही झाला म्हणजे आपला अनुभव नवीन होता, तुमचा अनुभव नव्हता. पण तुम्ही त्यानंतर पहिल्यांदा पिल्लू तुम्ही घेतलं इम्पोर्ट बुलेट लाईनचं. बरोबर आहे. पण त्यानंतर तुम्ही ज्यावेळेला आता बुलेट ट्रेन घेतली, आता सध्या महाराष्ट्रात आपण क्रेज बघतोय की फक्त इम्पोर्ट नारांचीच पिल्लं जास्त लोक घ्यायचा प्रयत्न करतात. बरोबर आहे. पण तुमचा अनुभव पाठीमागा असताना सुद्धा तुम्ही इंडियन नाराचं पिल्लू घेतलं. हो. डेव्हिस मेंटरची डायरेक्ट मुलगी तुम्ही घेतली. बरोबर आहे. मग त्यावेळेस तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन होतं की बाबा तुम्ही इंडियन नाराचं पिल्लू पण घेताय, पण तुम्ही त्यावेळेला काय विचाराने पिल्लू खरेदी केलं होतं? नाही, आपल्याला म्हणजे मार्गदर्शन कोणाचं नव्हतंच. ती फिमेल आहे ना, ही जी आई वीरा, ती वाघमुडवाडीची शुभम खताळ, आता VIP सूर्या पळतो नाही, त्याच्याकडे मादी ह्याची आहे. तर त्याच्याकडून मी पिलू घेतलं होते त्याच्या मादीचं. तर मला भरपूर लोक म्हणत होते की लाईन डेव्हिस मेंटरची पळत नाही. तर म्हटलं बघू, नाही पळत आपलं घेतलं पिलू. म्हटलं कसं आहे, कुठलंही लाईन जर घेतलं ती मालकाच्या इफेक्टवर पळू शकतो आहे कुत्रं. त्याच्या जेव्हा मी लाईन घेतली, त्यानं मी पिल्लं बघा गेलो स्टार्टला. त्यावेळेस निलेश पवार आहेत दारसायकर, त्यांना मी व्हिडिओ कॉलिंग केला. त्यांनी मला व्हिडिओ कॉलिंग करून सांगितलं की तुम्ही व्हिडिओ कॉलिंग करा, मी तुम्हाला कोणतं पिल्लू घ्यायचं सांगतो. हां. मग तिथं गेल्यानंतर मी सगळे पिल्लं मी चॉईस केले. तर त्यांना व्हिडिओ कॉलिंग केला मी. त्यांनी मला व्हिडिओ कॉलिंग करून सगळ्यात 8 नंबरची माझी पसंत केली त्यांनी व्हिडिओ कॉलिंगवर. हां. त्यांनी मला म्हणले हीच घ्या, मग मी तीच घेतली. निलेश पवार जे फौजी आहेत, हां, त्यांनी तुम्हाला पिल्लू सिलेक्ट करायला सांगितलं. हां, त्यांना व्हिडिओ कॉलिंग केला आणि त्यांनी मला ही मादी सेट केली त्यांनी. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही पिल्लू खताळांकडे घेतलं काय पिल्लू? हां, शुभम खताळ. शुभम खताळ त्यांच्याकडून घेतलं होतं. हां. ह्याच्याबरोबरच्या पिल्लांचा परफॉर्मन्स कसा आहे? नाही, हे जे बरोबर पिल्लं मला आता म्हणजे मैदानात दिसतच नाहीत. दिसतच नाही. ओके. म्हणजे तुमचा पहिल्या पिल्लाचा अनुभव तुम्हाला कामाला आला आहे. जे तुम्ही ड्रीमलाईन अपेक्स पिल्लू घेतलं होतं, हां, ते पिल्लू तुम्ही सांभाळलं,
त्याचं म्हणजे काय असं पालनपोषण केलं पण तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही त्याच्यामागे तुमचा अनुभव कमी पडतो. हां, अनुभव काही पडत होता. त्याला मी काय केल्यावर काय श्वान करीत आपला अनुभव नव्हता. अनुभव नव्हता. कसला अनुभव नव्हता. त्या अनुभवानुसार तुम्ही पुढच्या श्वानावर काम केलं. हां, ह्याच्यावर नराचं पिल्लू घेऊन सुद्धा. हां, आता एक बघतोय आपण महाराष्ट्रामध्ये की बऱ्याच जणांना असं म्हणणं येते की एखाद्या नराचा रिझल्ट येत नाही. बरोबर आहे. पण त्याच्या मागे मेहनत पण महत्वाची आहे. बरोबर आहे. तुम्ही मला म्हणते 8 पिल्लं असताना 1 पिल्लू तुम्ही खरेदी केलं. हो, सगळ्यात लहान 8 नंबरचं. सगळ्यात लहान पिल्लू तुम्ही खरेदी केलं. हो, ह्याच्याबरोबर जी पिल्लं अजून सुद्धा नावात नाहीत किंवा कुठे त्यांचा आपला नाहीत कुठं आम्ही नाहीच. पण या फिमेलमुळे त्याच्या आईचं पण नाव झालं. हो, प्लस डेव्हिस मेंटरचं पण नाव झालं. आणि डेव्हिस मेंटर आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात सध्या जी सक्सेस ब्लड लाईन म्हणतोय आपण. बरोबर आहे. मेटमिलेटरची लाईन महाराष्ट्रात बऱ्यापैकी सर्व सक्सेस ब्लड लाईन मधली. बरोबर आहे. आणि जे मानिकवाडीचे प्रकाश कोट आहेत त्यांच्याकडे ब्लू स्टार होता त्याचा डायरेक्ट डेव्हिस मेंटर. आणि डेव्हिस मेंटरच्या ब्लड लाईनमधली फिमेल तुम्ही अजून सक्सेस पण केली. हो, बरोबर आहे. तर अनेक क्षेत्र आहेत या भागात. आता तुम्ही तिथचं प्रॉपर खेडेगाववरती बरोबर. तर इथं अनेक क्षेत्र आहेत की बाबा बैलगाडा क्षेत्र असू दे किंवा या क्षेत्रात उतरावं असं का वाटतं. ती म्हणजे कसं आपल्याला पहिल्यापासून श्वानाचा नाद आहे. फक्त कसं ही रेस हे आपल्याला माहीत नव्हतं. आपला बैल कसं ते शिकार वगैरे ते आपल्याकडं डॉग होतं आपल्याकडं. पण त्याच्यानंतर मला हे असं मित्रासोबत बघायला जायचो ना रेस मी, त्याच्यामुळं मी बघितलं. या क्षेत्रात उतरण्याचा प्लस पॉईंट काय म्हणजे अनेक क्षेत्र आहेत पण जे पार्सलिटी होणं म्हणा किंवा अशा गोष्टी बाकीच्या क्षेत्रात चालत असतील पण या क्षेत्रात उतरणारा जो माणूस आहे तो अतिशय म्हणजे ज्यावेळी तो उतरतोय तर त्याला अतिशय जसं जर त्याने मेहनत घेतली तसं रिझल्ट आपल्याला या क्षेत्रात मिळत असतो. हो, म्हणजे यात शक्यतो पार्सलिटी होणं होत नाही किंवा जे निकाल दिले जातात ते पण ॲक्युरेट निकाल असतात आपल्या क्षेत्रात. हां, बरोबर आहे. याबद्दल तुमचं काय सांगणं. ॲक्युरेट निकाल म्हणजे कसं आता ही आपण फिमेल घेतली की नाही तर म्हणजे हिचा परफॉर्मन्स कसा आहे म्हणजे आपण मी पहिल्यांदा जाऊन रेसवर बघितलं बाबा काय प्रॉब्लेम म्हणजे बैलगाडा क्षेत्रात बी जाऊन बघितलं तिथंही बघितलं. श्वान क्षेत्रात बघ बैलगाडा क्षेत्रात कसं आहे खर्च मोठा आहे. खर्च मोठा ह्या श्वानाला कसं आहे आपण 2 व्हीलरसुद्धा नेऊ शकतो आणि श्वानाचा खर्च बी थोडा म्हणजे आपल्या आपला घरचा खर्च कमी आहे. खर्च म्हणजे एक सर्वसामान्य माणूस या क्षेत्रात उतरू शकतो. हो, 100%. बैलगाडा क्षेत्रात कसं आहे एक तर पहिल्याचा खर्च येतोय तुमचा. हां, गाडी भाडं, ट्रॅव्हलिंगचा खर्च. हां, त्यात पण समजा हारजीत झाली तर पुन्हा माणूस रिवर्स यायचा प्रॉब्लेम भरपूर आहे. त्यात स्वतःची शेती पाहिजे. हो, काठी पाहिजे तो पण खर्च भरपूर आहे. यात कसं आहे तुम्ही एक माणसाच्या खाण्यावर एखादा श्वास आपला सांभाळू शकतोय. हो, आणि तेवढी जागा पण लागत नाही. जो बैल किंवा मोठं जनावर ठेवायची जागा लागते बरोबर आहे त्यापेक्षा यांना थोडी कम्फर्टेबल जागा बरी वाटते. हो, छोट्याशा जागेत आपण हा आपला नाद जोपासू शकतो. हो. तर बुलेट ट्रेनची सुरुवात आता कशी झाली. तुम्ही ज्यावेळेला बुलेट ट्रेन घेतली बरं तर आज तिचा सक्सेस सर्व महाराष्ट्र बघतोय. तर तिच्यावर मेहनत तुम्ही आजपर्यंत कशी घेतली. तिचा डाएट प्लॅन असू दे तिची प्रॅक्टिस असू दे आणि ह्याच्या मागं मार्गदर्शन कसं होतं. कारण मी आजकाल बघतोय सुरुवातीच्या 1-2 वर्षात कुणाला सक्सेस मिळत नाही मिळत. 1 वर्ष असू दे 2 वर्ष असू दे एकेकांकडे 5-5, 6-6 श्वान जातात की बाबा त्यांच्याकडे त्यांना अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही. बरोबर आहे. पण तुम्ही दुसरा श्वान घरी आणून आज सक्सेस मिळवत आहे. त्याच्यामुळे तुमचं मार्गदर्शन तुमची मेहनत कशी आहे तिचा डाएट प्लॅन असू दे किंवा तुम्ही तिला कधीपासून ट्रेनिंग दिलं की जेणेकरून तुमचा दुसरा श्वान चांगलं यश मिळवते. ह्याला कसं लहानपणापासून कसं आहे बहुतेक बरेच श्वानवाली काय करते ती रॉयल कॅनिंग चालू ठेवते ती. आपल्याला रॉयल कॅनिंग चालू ठेवलं नाही. आपलं हे असतं नाही बोवा मटण काय ते सोयाबीन लहानपणापासून हिला 6-7 महिन्यापर्यंत सोयाबीनवर आपण हिला ठेवलंय. दूध काय प्रमाण द्यायचं त्यावेळेला सोयाबीनचं. थोडं एक असं 1 वंजळवर पावसाच्या आसपास द्यायचं एका टायमिंगला तिला. कसं देतो. दुधात टाकायचं थोडं भिजून द्यायचं आणि चारायचं. कच्चच की उकडलेलं. कच्चच दुधात देत होता. हां. मग हे किती दिवसांपर्यंत दिलं तुम्ही. एक 7 महिन्यापर्यंत तिला मी दिलं तीच. आपण रॉयल कॅन दिला 1 कण सुद्धा चारला नाही आपण दिला. आणि त्याच्याबरोबर प्लस दुसरं जेवण काय देत होता. दुसरं जेवण हेच की दूध चपाती भाकरी. म्हणजे डॉग फूड नाही. हां, मी का वापरलं नाही कारण की चेतकला ती डॉग फूड वापरून मी म्हणजे फसल्यासारखं झालो. त्याचं कसं झालं तिची तब्येत जास्त झाली आणि त्याची पळण्याची क्षमता कमी झाली. त्याच्यामुळं ही नॅचरल बॉडी आहे माझी. हां ओके. मग आता हे तुमचं झालं डाएट. तुम्ही लहानपणापासून डाएटवर शक्यतो नॅचरल डाएटचा प्रयत्न केला आहे. म्हणजे जे सोयाबीन वडी म्हणतोय आपण दुधाबरोबर तुम्ही देत होता कंटिन्यू. रेग्युलर तुमचं चपाती दूध वगैरे चालत होतं. त्यानंतर तुम्ही फिमेलला प्रॅक्टिस द्यायला कधी सुरुवात केली. म्हणजे ट्रॅक देणं ह्याला सुरुवात कशी. सुरुवातीला किती ट्रॅक द्यायचा त्यानंतर हळूहळू कसं पुढं कंडिशनमध्ये ट्रॅक. त्याला कसं 1-2-3 महिने असताना आम्ही सायकल असते ना आपली लहान मुलं सायकल
त्याच्या पाठीमागच्या चाकाला रशी बांधून ती मी इथंच दारातच तिला ओढायचो, एक 100 फूट 50 फूट असं रनिंग द्यायचं तिला. परत मग 4-5 महिन्यापासून मग चेतकसोबत फिरव द्यायचो. बरं. मोठ्या नारावर फेरी देत होता? हां, मोठ्या नारावर. त्याला कसं द्यायचं फेरी, मोठ्या नारावर फेरी कसं? हिला पुढं सोडायचो आणि चेताला पाठीमागून सोडायचो. हां, मग सहजासहजी म्हणजे 4-5 महिने असताना नाही, चेतक तिला फिनिशला ओव्हरटेक करायचा, निम्यापर्यंत तिला गावत नव्हती. हां, तुम्ही लहानपणा लहानपणा हो 4-5 महिन्यापासून तिला मी प्रॅक्टिस चालू आहे माझं. मी मोठे ट्रॅक द्यायला कधी चालू केलं, म्हणजे आपले जे महाराष्ट्र ग्रेव्हड असोसिएशनच्या ज्या रेस होतात, हां 120 मीटरला आपण निकालच ठेवतो, बरोबर. त्या हिशोबाने तुम्ही ट्रॅक द्यायला कधी सुरुवात केली होती? तिला ट्रॅक म्हणजे 7व्या महिन्यात असताना बल्लीनं मैदान घेतलेलं कुठं वायला, बच्चेगड बिन ओपन होता, त्यावेळेस मी तिला बच्चेगडात काढले होते. 7 महिन्याचे असतात? हां 7 महिन्याचे. त्यावेळेस तिनं तिथं 8वा नंबर गेला बच्चेगडात. मग त्यावेळेस 1 वर्षाखालच्या श्वानामध्ये? हां. बरं. मग तिथूनच तिला मला बऱ्यापैकी म्हटली की अमोल माझ्याला भरपूर स्पीड आहे तुझ्या, जरा लक्ष दे. तिथून मग मी आता कसं आहे, ह्या श्वान क्षेत्रात जर ऐकायचं म्हटलं तर प्रत्येकाचं वेगवेगळं सांगणं आहे, त्यामुळं कोणाचं ऐकावून कोणाचं नाही. मी आजपर्यंत नाराज ऐकलं प्रत्येक जणाचं, पण काय त्यात मी फेल गेलो. म्हणजे स्वतःच्या अनुभवाप्रमाणेच तुम्ही? हां, मी स्वतःचा अनुभव घेतला आजपर्यंत माझ्याला, आणि मला म्हणजे या मादीबद्दल कोणाचा सपोर्ट नाही की तू मादीला हे कर ते कर, काहीच नाही. फक्त किरण पवार करायचं नाही, ते आपल्याला सपोर्ट करते. बाबानो म्हणजे पळवून आणले आपण माझ्या समजा मैदानावर होतं, सांगते बाबा संध्याकाळ तिला ते हे दे ते दे, म्हणजे आपला अनुभव नाही अजून मी माझीला काय केल्यावर काय होतं आपला अनुभव नाही, पण ते आपल्या सपोर्टरला ते चांगले आहेत. आता स्पर्धक म्हणून ज्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा उतरला, हां, त्यावेळी त्याचा परफॉर्मन्स कसा होता आणि त्यात हळूहळू डेव्हलप कशी होत गेली फिमेल? मला वाटते गेल्या वर्षी आपण लेंगऱ्यात रेसला भेटलो होतो. हो. त्याच्या आधीचा परफॉर्मन्स तुम्ही मला बोलता बोलला होता. हो. पण त्यानंतर आता या सीझनमध्येच, म्हणजे हा सीझन ज्यावेळी चालू झाला आहे, बरोबर आहे, त्यापासून फिमेल टॉपच पळायला लागली, टॉप पळायला लागले. स्पीड पण अतिशय उत्तम आहे. हो. आणि कमी वयात आहे, म्हणजे जर बघायला गेलं तर हा त्याचा पहिला सीझन आहे. पहिला सीझन. पहिल्या सीझनमध्ये एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये फायनल उभारणं सहजा शक्य होत नाही कोणाला. बरोबर आहे. कशी डेव्हलपमेंट कशी होत गेली? डेव्हलपमेंट म्हणजे कसं, आजपर्यंत माझ्याकडे मराठी चॅम्पियन कधीच झाली असती, पण ती कसं आहे काहीतरी म्हणजे आपल्या चुकीमुळं तरी ती झाली नाही. मग त्या मैदानात कसं तिचं ती डाएट प्लॅन, 8 दिवसाचा व्यायाम प्लॅन ही बदलला पूर्ण, आणि मग तिथं व्यायाम कंटिन्यू माझी नंबरात राहिली. आता सध्याचा तुमचा डाएट प्लॅन असू दे किंवा आता सीझन चालू आहे आपला, हां सध्या माझी नंबर करते. बरोबर. वाटते मागच्या 15-20 दिवसापूर्वीच माझी नंबर पण झाली, पहिला नंबर. हो. रेसला चांगल्या कॉम्पिटिशनमध्ये पहिला नंबर झाला आहे माझीचा. हो. असं नाही की त्याच्या आधी नंबर नव्हती, त्याआधी पण नंबर करत होती. बरोबर आहे. चांगल्या रेसला चांगल्या ट्रॅकवर माझ्याने नंबर केलाय, सगळं महाराष्ट्र आता तिला ओळखायला लागलाय. हो. तर आता सध्याच्या सीझनमध्ये तुमचा नेमका डाएट प्लॅन काय आहे, एक्सरसाइज काय असते, आणि तुम्ही डाएट प्लॅनमध्ये काय बदल केला, किंवा दुसरे आर्टिफिशियल काय दुसरे सप्लिमेंट वगैरे देत आहे का, कॅल्शियम मल्टीव्हिटॅमिन हे असं काही चेंज केलं का तुम्ही पुन्हा? हो, आपल्याला तिला म्हणजे सकाळचं कसं सकाळ जर चालत, आता कसं तिची बॉडी फिटनेस भरपूर आहे, त्यामुळे गाडी मागचा मी तिचा मी पूर्णपणे बंद केला व्यायाम. ज्यावेळेला गाडी मागं देत होता त्याला किती व्यायाम द्यायचा आणि कितीच्या स्पीडनं द्यायचं? गाडी माग म्हणजे आपले 10च्या स्पीडची गाडी, म्हणजे असं घोड्या चालीनं गाडी पळवायचो, त्यात तिचं म्हणजे शरीर बनवलं आपण. आता मी काय करतो, आता सध्या गाडी मागचा व्यायाम बंद आहे. 2 व्हीलरवर आपण एक 2.5 किलोमीटरवर अशी एक रेस ओढली माळात, तिथपर्यंत चालत जायचं, तिथून श्वान माघारी म्हणजे 5 किलोमीटर रोजचा व्यायाम त्याला चालू आहे, सकाळ संध्याकाळ 2 टाईम कंटिन्यू. तर आता सीझन चालू आहे, तर डाएट प्लॅन काय काय, म्हणजे काय चेंज केले, किती प्रमाणात देत आहे, रेसच्या वेळेचा डाएट प्लॅन कसा असतो, म्हणजे ज्यावेळी तुम्ही रेसवर पार्टिसिपेट करणार त्यावेळेचा डाएट प्लॅन कसा असतो, पळून आल्यानंतरचा डाएट प्लॅन कसा असतो? सकाळचा म्हणजे माझा डाएट कसा असतो, सकाळचा 5 किलोमीटर व्यायाम देऊन जर आणले की नाही, तर तिला म्हणजे ग्लुकोन डी वगैरे देऊन मग तिला म्हणजे लाळ वगैरे काढून मी फ्रेश करतो. एक अर्धा तासानं मग तिला अर्धा लिटर दूध, अर्धा सफरचंद, एक केळ आणि खजूर आणि बदाम, असं एक 5 बदाम त्यात टाकतो, मग तिची म्हणजे मिक्सिंग तयार करतो. हां, पेस्ट करून त्याला पाजतो. आणि एक्सरसाइजवरनं आल्यानंतर हां, व्यायाम देऊन आल्यानंतर एक अर्धा तासानंतर, आणि नंतर मग 10-10:30 वाजता जेवण. जेवणात काय काय देतात? जेवणात काय देतात आता? चालू सीझनला माझं तिला कंटिन्यू नॉनव्हेजच आहे, आणि दोन्ही वेळ नॉनव्हेज आहे. काय देतात नॉनव्हेजमध्ये? चिकन, मटन. किती प्रमाण देत आहे काय सध्या? तिला जेवणात एक कंटिन्यू एक 1.5 भाकरी. हां, 1.5 भाकरी किंवा 3 चपात्या रोटी,
आणि अर्धा लिटर चिकनचा रसा आणि एक 2 ते 3 पीस, ज्याच्यावर तर नाही जास्त घालत. हां, जास्त नाही. संध्याकाळी पण सेम डाएट? संध्याकाळनं तेच सेम टू सेम डाएट, काय प्रॉब्लेम नसतो त्यामध्ये. सप्लिमेंट वगैरे काय वापरताय काय? सप्लिमेंट आता त्याला GP चालू आहे, मल्टीविटॅमिन. आणि दुसरं ते बॉन्टॉल, हां ते एक चालू आहे. म्हणजे हाडांची मजबूती. हां, आणि फिश ऑइलच्या गोळ्या चालू आहे त्या. आता हे सध्या तुमचा चालू सीझनमध्ये हा डाएट आहे तुमचा. बरं. आता ज्यावेळेला तुम्ही रेसवर पार्टिसिपेट करणार आहे फिमेलला, तर आदल्या दिवशीचा डाएट कसा असतोय? व्यायाम आदल्या दिवशी देताय की व्यायाम थांबवताय? आणि त्यावेळेला सकाळी बाहेर पडताना कसा डाएट असतोय? व्यायाम म्हणजे मैदान 1-2 दिवस मी माझी थांबवतो. 2 दिवस? हां, म्हणजे व्यायाम त्याला मी देतच नाही कसलाच. घरात मोकळी असते पण व्यायाम त्याला मी देत नाही. आणि ज्यावेळेस मैदानावर आपण समजा आपलं आज मैदानावर जायचं का नाही, तर त्यावेळेस चिकनचा थोडा रस्सा आणि हां थोडा रस्सा आणि भात, एक एवढा असा वाटीवर रस्सा भात तेवढं देतो. हां, त्या दिवशी चिकन आणि रस्स्याच्या आणि हां फक्त फिमेलला रेस? फिमेल, हां तेवढंच. रेसवर गेल्यावर कसं काय शेड्यूल असते तुमचं? म्हणजे त्या मॅनेजमेंट कसं असते रेसवरचं? म्हणजे तुम्ही किती जण इथून रेसवर जाताय, तिथं सोडताना प्रत्येक फेऱ्यानंतर किती वॉर्मअप देताय, पाणी किती प्रमाणात देताय, किंवा रिलॅक्स कसं करताय फिमेलला? कसं शेड्यूल असतं? कसं आजपर्यंत कसं माझी आपली पळत नव्हती, त्यामुळं हा गडी विकास जाधव मी दोघंच पहिलं 2 व्हीलर जायचं मोटरसायकलीवर. कारण की पहिला पर्पज नव्हता ना, राहायची पण 10, 9, 8 असं अशा नंबरात राहत होती माझी. मग त्याच्यावर काय झालं, ह्याला गेलो आपण अवताड्याला गेलो, आपलं निंबोड्याला गेलो, तिथं माझ्या 5वा गेला नंबर. पण झालं काय, भरपूर पाऊस आला. पावसात माझी पण भिजली आणि आम्ही दोघं भिजलो. मग तिथंच म्हटलं काही केलं तरी उद्या गाडी आणायची. मग तिथून मग ती गाडी ओमनी घेतली मी त्यासाठी खास. म्हणजे खास फिमेलसाठी तुम्ही? हां, फिमेलसाठी खास. त्यासाठी गाडीत असं बेड वगैरे सगळं म्हणजे बसणे सिस्टीम पूर्ण केली गाडीत माझ्याला मी. हे झालं तुमचं जाण्याचं शेड्यूल. तिथं गेल्यावर ॲक्च्युअल जागेवर तुम्ही कसं, किती फेऱ्यांच्या आधी वॉर्मअप देताय, किती वॉर्मअप देताय, किंवा पाणी किती प्रमाण द्यायला? हां बरं, मी फेरे चालू आहे तिला पाणी म्हणजे देत होतो सारखं जे पेल तेवढं पाणी पाजावं त्याला. आणि फेरीच्या आधी म्हणजे आजपर्यंत सांगतो का तुम्हाला, माझी महाराष्ट्र चॅम्पियन माझी कधीच झाली असती, पण माझ्या काही चुकीमुळं माझी म्हणजे जिथं 6-7 फेरं काढणार तिथं माझी 3 ते 4 फेरं काढत होती. कारण की वर्कआउट तिला मी काय करायचो, पहिल्या फेरला थोडा वर्कआउट द्यायचो, तिनं फेरा काढला का दुसऱ्या फेरला जास्त वर्कआउट द्यायचो, आणि तिसऱ्या फेरला मी थोडं जास्त वर्कआउट द्यायचो, असं करायचं. त्यामुळे 4थ्या फेरला माझी कुठेतरी आपली म्हणजे कमी पडत होती. वर्कआउट म्हणजे वर्कआउट जो देतो? हां, वर्कआउट आपण देत नाही का ते वर्कआउट थोडं द्यायचो त्याला पाण्यात, थोडासा वर्कआउट पावडर हां ती द्यायचो तिला पावडर. पण काय नाही रिझल्ट. मग त्या दिवशी मी काय केलं, ह्याच्या मैदानात आता 1 नंबर गेलेला मैदानात, त्या मैदानात काय केलं मी, तिला काहीच केलं नाही, पूर्ण पाणी पळवून आली का तिला ते लाळ काढून थोडी थंड करायची, थोडी थाप थांबली का तिला पाणी पिल एवढे पाणी पाजायचं. असं नाही की बाबा थोडंच पाणी पाजा म्हणून, ती पाणी पिऊन गप म्हणजे शांत बसायची, वारे वगैरे घालून शांत करायचं मध्ये. आणि आपला ज्यावेळेस फेरा येईल का नाही त्यावेळेस मी एक 10 मिनटं माझी एक 10 फेरा आहे ना त्यावेळेस माझी पाणी करायचं आणि नुसती चालवायची आणि फेरायला का सोडून द्यायची. हा म्हणजे ह्या मैदानात मी जरा वेगळा प्लॅन केला. हां, आणि मी तीच वर्कआउट घरी आणून संध्याकाळ मी यूज केलं माझी मी स्वतः. तर आपल्या शरीरात नाशी म्हणजे आग झाल्यासारखं होती, आग. म्हणजे तुम्हाला एकंदरीत असं वाटलं की त्याचे थोडे साईड इफेक्ट आहे? हां, मी त्याच वेळेला संध्याकाळ बोललो की स्वतः मला बोललो की तू एवढा जी म्हणजे डाएट देतोय, मी एवढा म्हणजे श्वानाला व्यायाम देतोय, इतका घरी जाताना श्वान एवढा फ्रेश आहे, पण मैदान झाल्यावर 3 फेरं 4 फेरं का काढतोय, तिथंच मी फसलो. त्यातच मी डबे फेकून दिले मी वर्कआउटचं. म्हणजे एकंदरीत तुमचं म्हणणं असं आहे की सध्या क्रेज आहे महाराष्ट्रात वर्कआउट पावडरची? हां, कारण मी स्वतः तर सांगू शकतो. मी बघितले, माझं स्वतःचं पेट शॉप आहे, मला भरपूर जणांचे कॉल वर्कआउट पावडरसाठी. पण एक गोष्ट पाहिली गेली तर ती वर्कआउट पावडर ही श्वानांसाठी रिकमेंड नाही आहे. नाही बरोबर आहे, ती वापरतोय ती माणसांसाठी रिकमेंड असलेली बरोबर पावडर आहे की जे जिम करणारी मुलं आहेत त्यांना ती वर्कआउट पावडर रिकमेंड असते, किंवा आपल्या माणसांसाठी वर्कआउट पावडर रिकमेंड आहे. पण बऱ्याचपैकी आपण मंडळी बघतोय की एखाद्याच्या सल्ल्यानं ती वर्कआउट पावडर वापरतात. बरोबर आहे. साईड इफेक्ट काय हे तुम्हाला अनुभवाप्रमाणे कळलं तुमच्या? बरोबर आहे. स्वतः मी अनुभव घेतला, लक्ष दिलं, लक्षात आलं
बरोबर आहे, पण त्याची साईड इफेक्ट पण भरपूर आहेत. बरोबर आहेत. आणि तुम्ही नॅचरल ज्याला फिमेल पळवली त्यावेळी त्यानं त्याच्यापेक्षा बेटर परफॉर्मन्स दिला. पूर्ण परपॉज दिला. आणि मला सांगा, ज्यावेळेस जो शॉन पहिला नंबर करतो तो शॉन घरी आल्यानंतर जेवण तर करीतच नाही. आणि विथ दुसऱ्या दिवशी बघा शांत असतो. मी घरी आल्यानंतर तिला चिकन, 1.5 भाकरी आणि अर्धा रसा पूर्ण जेवण केलं तिनं संध्याकाळचा. म्हणजे जे आधीच्या वेळेला जो फरक पडत होता तो पूर्ण थांबला आणि फ्रेश राहिली. फ्रेश पळून सुद्धा नॅचरल. हां, मी बघा कडकलक्ष्मीला मी व्हिडिओ टाकला बघा, पाण्यात खेळताना. म्हणजे 1 नंबर करून सुद्धा श्वान फ्रेश राहू शकतो. आज पण जे स्टेटस बघतोय बऱ्यापैकी नॅचरल गोष्टींवर जास्त जोर आहे. बरोबर आहे. म्हणजे तुमची फिमेल जास्त मोकळं असणं किंवा पोहायला नेणं या गोष्टी नॅचरल जोर जास्त आहे. बरोबर आहे. तुमच्याकडे येण्याचं कारणच हे होतं पहिल्यांदा, कारण सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही सक्सेस मिळवत आहे. बरोबर. आणि फिमेलचं मी आजपर्यंत बघितलंय भरपूर जणांचे स्टेटस बघतोय मी. म्हणजे आता आपल्या या क्षेत्रामध्ये संपर्क भरपूर जणांचे आहेत. बरोबर आहे. रेसवर आल्यानंतर कधीच कोणाच्या स्टेटसला मला दुसऱ्या दिवशीचा कुत्र्याचा व्यायाम किंवा असं दिसलं नाही कधीच. बरोबर. कधीच जाणवलं नाही. हां, पण तुमचा त्या दिवशी मी स्टेटस बघितला की तुम्ही दुसऱ्या दिवशी फिमेल पुन्हा पोहायला नेली पूर्ण पोहाय आणि व्हिडिओ टाकला ग्रुपवर मी. हो, यावर आपण एक अंदाज बांधू शकतोय. एकदा मी असं बघितलं की घरच्या फेऱ्यानंतर सुद्धा कुठून 2-3 दिवस एका उठत नाही, जेवण करत नाही घरी सुद्धा नाहीत करीत. पण तुमची फिमेल नॅचरली पळते. नॅचरल चांगल्या गोष्टीतनं तिला यश मिळते. हो, त्याच्या मागचं कारण आहे. आता फिमेलची खासियत काय वाटते तुम्हाला? म्हणजे काय खासियत आहे की जेणेकरून फिमेल चांगला परफॉर्मन्स देते? हिची खासियत म्हणजे हिच्या मोहरा असा तुम्ही बावला जर टाकला का नाही, बावल्याला अशी बघत सुद्धा नाही ती. हां, किंवा असा काय पण सोडा, काय म्हणजे काय पण दावा तिला काय नाही. पण ज्यावेळी तिला तुम्ही मास्क घालचाल ना त्यावेळेस म्हणतो ती त्या लक्षात पूर्ण येतं की आपल्याला पळायचं आहे म्हणून. हां, तर मी एक बघितलं की एकेकांना असं वाटतं फक्त राग असणं तर सक्सेस मिळते. कारण बऱ्याच जणांची मी बघितलं की लहान पिल्लू घेऊन व्हिडिओ पोस्ट करतात यूट्यूबला असू दे, बरोबर, व्हॉट्सअपच्या स्टेटसला असू दे, किंवा रील्स टाकतात की बाबा माझ्या पिल्लाला एवढा हां बावला धरून. बरोबर आहे. राग असून काय उपयोग नाही उपयोग. फिमेलचं कॉन्सन्ट्रेशन पण महत्वाचं आहे बावल्यावर. बरोबर आहे. फिमेल कॉन्सन्ट्रेट करून पळणार आणि जेवढी शांत डोक्याने पळणार तेवढा आपण चांगला परफॉर्मन्स घेऊ शकतो. बरोबर आहे. आणि जितका हायपर डॉग होतोय तेवढा परफॉर्मन्स कमी येते असं मला वाटतंय. बरोबर आहे. आणि त्यात सातत्य राहत नाही. बरोबर आहे. जो कुत्रा जास्त हायपर असतोय त्याच्या परफॉर्मन्स मध्ये सातत्य राहत नाही. म्हणजे समजा आज पळाला कुत्रा जर कुत्रा आजच्या वेळेसला चांगला फायनल उभारला, पुढच्या वेळेला असं होतं की तो कुत्रा पहिल्या दुसऱ्या गटातच बाहेर पडतो. बरोबर, सातत्य राहत नाही त्यात तुमचं काम आहे नॅचरल गोष्टींना तुमचं जास्त बरं आहे. बरोबर आहे. नॅचरल व्यायाम देणं. तर या गोष्टींमध्ये आता मला एक विचारायचं आहे, नवीन मुलांसाठी तुमचा सल्ला काय असणार जी या क्षेत्रात उतरणार आहे की नॅचरल गोष्टींवर जास्त भर द्या? हां, भरपूर भर द्या. आणि कसा भर द्यायला पाहिजे? तुमच्याकडनं काय सांगणार या गोष्टीला? बरं, मग कसं आहे, जर कसं आहे श्वान घेताना लाईन बघून तर घेतलाच पाहिजे. बरोबर आहे. कसं उद्या पिलांना ह्याच्या म्हणजे परफॉर्मन्स चांगला येतो, विकण्याला म्हणा काय करा. पण कसं आहे, जास्तीत जास्त माझा अंदाज आहे की लाईनपेक्षा एक 70% मालकाव परफॉर्मन्स आहे पिलाचा. डिपेंड ती लाईन वगैरे मी माझ्या मनानं 30% लाईन धरतो मी, पण 70% मालकावर सगळा म्हणजे इफेक्ट आहे की मालक आपण काय देतो त्याला प्लॅन, म्हणजे काय त्याच्याकडून घडवून घेतो ते सगळं मालकावरती आहे. म्हणजे मालक जितकी मेहनत जास्त घेईल बरोबर आहे, आणि जितका स्वतःचा अनुभव वापरेल बरोबर आहे, त्याप्रमाणे तुमच्याकडनं घेतलेला क्षण तुमचा परफॉर्मन्स देऊ शकतो. बरोबर आहे. रात्रीचे मला जरी 12 जरी वाजत नाही कामावरून याला, तरी मी रात्रीची डोक्याला बॅटरी अडकून 2 श्वान घेऊन व्यायामला जातो घेऊन. हां, तर अमोलत आता सध्या बेस्ट परफॉर्मन्स फिमेलचा सुरूच आहे, पण हिची एक खासियत काय आहे? म्हणजे तुम्हाला असं काय वाटतं की या खासियतीमुळे फिमेल चांगले नंबर करते, किंवा ती काय तिचा सध्याचा म्हणजे तुम्ही वेट वगैरे किती ठेवताय, या वेटवर महाराष्ट्रामध्ये चांगली फिमेल परफॉर्मन्स देऊ शकते काय, कसं काय शेड्यूल? तिचा आत्ता सध्या वेट आहे बघा 27 किलो. 27 हां, 27 किलोला तिचा भरपूर परफॉर्मन्स आहे. कोणत्या ट्रॅकवर चांगला परफॉर्मन्स मिळते? म्हणजे आपण पहिल्यांदा तिला जास्त कडक ट्रॅक लागतोय. कडक ट्रॅक म्हणजे जास्त माती नसलेला ट्रॅक. हां, जास्त माती नसलेल्या ट्रॅकला भरपूर परफॉर्मन्स. याच्या मागचं एक कारण मला असं वाटतंय की इंडियन ब्लड लाईन. बरोबर आहे, बरोबर, इंडियन ब्लड लाईन याच्या मागे. हां, कारण इम्पोर्ट ब्लड लाईनमध्ये पण श्वान बघतो, एक श्वान आहेत त्यांना चांगला मऊ ट्रॅक लागतोय. बरोबर. आपल्याकडची जर भौगोलिक परिस्थिती आपण बघायला गेली तर आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी सेम ट्रॅक उपलब्ध होईल हे सांगता येत नाही. नाही, बरोबर आहे. म्हणजे समजा तुमच्या सातारा भागातली जी माती आहे किंवा आमच्या कोल्हापूर भागात असू दे किंवा सांगली भागात जे असते, बरोबर आहे, प्रत्येक ठिकाणी ट्रॅकमध्ये भौगोलिक परिस्थितीनुसार फरक जाणवतोय आपल्याला. बरोबर आहे. पण शक्यतो कडक ट्रॅक महाराष्ट्रात सगळीकडे बघायला मिळते. हो, म्हणजे जर आपण 100 ट्रॅकचं परीक्षण करायला गेलो तर एक 70 ट्रॅक आहे ते बऱ्यापैकी कमी मातीचे ट्रॅक आहेत आपल्याकडे. बरोबर आहे. तर त्या हिशोबाने जर बाहेर गेलं तर इंडियन फिमेल किंवा इंडियन मेल यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते आपल्या इकडे चांगला परफॉर्मन्स देऊ शकते असं माझं वैयक्तिक मत आहे. हो, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. तर आता तुम्ही सध्या फिमेल असं इतकं चांगलं काम केलेलं आहे,
तर तुमची आधीची ओळख आणि आताची ओळख यात काय फरक झाला? म्हणजे तुम्ही 3-4 वर्ष या क्षेत्रात काम करताय, बरोबर आहे. तुम्हाला आधी किती लोक ओळखायचे आणि सध्या ओळख फिमेलने तुमची ओळख करून दिली, बरोबर आहे. काय फरक पडलाय? ह्या क्षेत्रात तर भरपूर फरक पडला. म्हणजे कसं जिथं आपली ओळख नव्हती ती म्हणजे अशी फोन वगैरे करतात आपल्याला, इंस्टावर बी आपल्याला म्हणजे फोन वगैरे करतात की माझी म्हणजे स्पीड लावते भरपूर असं म्हणजे ह्या सीझनला. आणि कसं पहिलं म्हणजे माझ्यासोबत कोण येत नव्हतं. म्हणजे आता माझ्या आधी ट्रॅकवर 10 जण थांबतात वाट बघित कुठंशी आलाय म्हणून असं भरपूर येते. एक गोष्ट बघितली की ज्यावेळेस सक्सेस माणसाला एखाद्या मिळतोय, बरोबर आहे, त्याला सपोर्ट करणारे भरपूर आहेत, भरपूर आहेत, भरपूर आहेत. पण ज्यावेळेला एखाद्याच्या पाठीमागे सक्सेस नसते किंवा एखाद्याच्या मागे यश ज्याला त्याला मिळत नसते, बरोबर आहे, त्याला मार्गदर्शन किंवा सल्ला करणारा देणारा कोणच नसते. बरोबर आहे. आता तुम्ही स्वतःच्या अनुभवाप्रमाणे या क्षेत्रात उतरला. हो हो, तर ज्या नवीन मित्रमंडळींना आपल्या या क्षेत्रात उतरायचं आहे, बरोबर. लहान पिल्लापासून ज्यांना सुरुवात करायची, त्यांनी कोणत्या अँगलने या क्षेत्रात उतरायला पाहिजे किंवा काय दृष्टिकोनाने या क्षेत्रात उतरायला पाहिजे? कसं असतं जर आपला श्वानाचं जर संगोपन करायचं असेल लहानपणापासून, तर कसं त्या श्वानाला जर आपल्यापासून जर वेळ देत असेल व त्या श्वानाला आपल्या व्यायाम त्यासाठी वेळ असेल किंवा त्याच्यासाठी वेळ असेल तरच श्वान पाळावा माझं म्हणणं आहे. दिवसातून किती वेळ द्यायला पाहिजे एका श्वानाला? दिवसातून श्वान खरेदी करावं असं वाटतंय तुम्हाला? पिल्लू जर एखाद्याला घ्यायचं असेल तर किमान दिवसातून किती वेळ द्यायला पाहिजे? दिवसातून सकाळी संध्याकाळ आणि दुपारचं कसं ह्या श्वानांना तर झोप ही म्हणजे आवड आहे झोपेची जास्त झोप. हां, दिवसभर काय नसले तर चालेल, पण कसं सकाळी संध्याकाळ व्यायाम पुरते ते टायमिंगला त्यांच्या ती दिलाच पाहिजे व्यायाम त्यांनी. आर्थिक परिस्थिती कशी असावी की या क्षेत्रात उतरू शकते माणूस? म्हणजे श्रीमंत माणूस नाद करू शकतोय, गरीब माणूस नाद करू शकतोय, मिडियम? नाही, श्वान क्षेत्र आहे ना त्यात कुणीही नाद करू शकतं, कारण की ह्यात गरीब श्रीमंताचा म्हणजे काही विषयच नाही आहेत. कारण की आर्थिक परिस्थिती मिडियम आहे हां, किंवा ज्याच्याकडे जास्त पैसे पण आहेत तो सुद्धा या क्षेत्रात व्यवस्थित उतरू शकतो. हां, बरोबर आहे. फक्त कसं आर्थिक परिस्थिती विचार यात फक्त कसं श्वानाला राहण्याची जागा व्यवस्थित पाहिजे, जागा, खाणं पिणं, 2 वेळेचं खाणं पिणं पाहिजे किंवा त्याला डायट देताना मी भरपूर जणांच्या म्हणजे मी बरोबर फिरलो आहे, मी किरण पवार नाही त्यांच्यासोबत म्हणजे भरपूर श्वान मालकांच्या तिकडं मी गेलो आहे घरी. तर कसं त्यांना म्हणजे 2 वेळेची वेळ नसतं, म्हणजे काय ते जे वेगळं असतं काय ते, म्हणजे कसं जर मॅनेजमेंट नसतं. कसं आहे ह्या श्वानाला म्हणजे झोप भरपूर असते, मग त्याच्या अंगावर समजा गोचिड किंवा पिसवा जर ते झोपे गेला जर पिसव जर चावले तर ते झोपेतून जागा होतो, बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याची झोप पूर्ण होत नाही, त्यामुळे त्याचे कसं अशक्तपणाची जागा निर्माण होतो. त्यामुळे ते आपण ट्रॅकला नेल्यावर ते परफॉर्मन्स देत नाही. हां, कमी परफॉर्मन्स हे म्हणजे माझं वैयक्तिक आहे, वैयक्तिक. तर आम्हाला आता पहिल्यांदा तुम्ही जे म्हटलं की ट्रिपलाईनचं पिल्लू घेतलं होतं त्यात तुम्हाला थोड्याफार अडचणी आल्या, बरोबर आहे. तुमच्या अनुभवाप्रमाणे तुम्हाला अडचणी आल्या. त्यानंतर तुम्ही बुलेट ट्रेन घेतली, तुमच्या अनुभवाप्रमाणे तुम्ही आता फिमेल बेस्टच पळवायला लागलाय, बरोबर आहे. त्यानंतर आता सध्या ही फिमेल तुमचं नाव करायला लागले सलगर. हां, कारण बऱ्याच आता सध्या श्वानप्रेमींच्या तोंडात याचं नाव मी निघताना पण बघितलं आणि परवा पळसखेडचा याचा परफॉर्मन्स पण बघितला. पहिल्याच केलेलं फिमेल हारली हां, ते पण बघितलं, पण ती कशी पळाली सगळ्या महाराष्ट्रात बघितलं आहे. तर ही सलगरची तुमची खरेदी कशी झाली? तुम्ही कशी मादी घेतली आणि काय बघून घेतली होती फिमेल? हिची म्हणजे आपण याला बघितलीच नव्हती या, कारण की मी तुम्हाला मागे सांगितलं की ते आपलं म्हणजे असं काहीतरी पैसे अडकले होते त्याच्याकडे, त्याच्यामुळं ते आपण वळताबाकी करून ती फिमेल घेतली आणि आपण बघितली. म्हणजे तिला घेताना की ते ट्रॅक वगैरे ओढलं नव्हतं, पण हिचं सेम ट्रॅक्चर महेश जाधवांच्या फाजीलबाईसोबत सारखा सेम ट्रॅक्चर आहे, कारण की मला पहिल्यापासून फाजीलबाई आवडते म्हणून मी नुसतं ट्रॅक्चर बघून हिला घेतली. म्हणजे आपले मंगळवेड्याचे महेश जाधव आहे, हां, त्यांची जी फाजीलबाई आता सध्या पडते, बरोबर आहे. हां, तिच्यासारखं स्ट्रक्चर, कलर मार्किंग बऱ्यापैकी हां, बरोबर आहे. तुम्ही फिमेल खरेदी केली. परफॉर्मन्स चांगला द्यायला फिमेल. हिची ब्लड लाईन काय आहे? हिची ब्लड लाईन 011 मिटवाजी आली. हां, जी पंजाबमध्ये जी बॉक्स रेस विन केली होती, हां, ती मिटवाजी अपेक्षा आणि तिला मेट केला होता 011. काय वय आहे सध्या फिमेलचं? हिला आता 6 तारखेला म्हणजे वाढदिवस होता ना ह्याच्या मैदानात, पळसखेडच्या मैदानाचा वाढदिवस होता. हां, त्यासाठी तिला मी वाढदिवसासाठी नेली तिला तिथं मैदानात. मग त्याचा परफॉर्मन्स तुम्ही आता सगळ्यांनी महाराष्ट्रातच बघितला. हो. तुम्ही फिमेल आणून किती दिवस झाले? फिमेल मी 10 महिने असताना आणलेली तिला, म्हणजे 2 महिने झाले. ज्यावेळी तुम्ही फिमेल घेतली त्याच्या आधी तिला ट्रॅक वगैरे दिले होते काय किंवा शिकवलेली होती का फिमेल? मी फिमेलच बघितली नव्हती. ऑन बॉस पण घेतली. रात्री 11 वाजता फिमेल मी बघितली आणि डायरेक्ट घेऊन चालू घरी. हां, आवाजमध्ये आम्ही फिमेल बघितली आणि डायरेक्ट घेऊन चालू मी तिचं ट्रेक्चर बघून. तुमच्याकडे फिमेल आणल्यानंतर म्हणजे वेल कंडिशनमध्ये होती फिमेल, कंडिशनमध्ये होती व्यवस्थित? नाही, थोडी जरा खराब होती. खराब होती जरा थोडी. त्यानंतर आता तुम्ही तिला कधी ट्रॅक वगैरे दिला? तिला ट्रॅक आणल्यानंतर मी पहिल्यांदा ते मांडव्यात ट्रॅक दिला
त्या येरळवाडीचे एक पाहुणे आहेत संभाजी पाटोळे काहीतरी आडनाव त्यांचं आहे. त्यांच्या मादीबरोबर ट्रॅक दिला तर चांगली पळाली तिथं. मग मी काय घेतली ना आणली घरी. तिथनं मग तिला बुलेट ट्रेनसोबतच व्यायाम चालू केला आणल्यापासून. दोघीला 5-5 किलोमीटर व्यायाम चालू आहे. आता सध्या वय किती आहे? आता 13वा महिना चालू आहे 6 तारखेपासून. 6 तारखेला वर्ष पूर्ण झालं. भविष्यातला आता प्लॅन पण तुमचा ठरलेला आहे हो की आता बुलेट ट्रेन नंतर जर कोण तुमच्याकडे पुन्हा नाव करणार जर फिमेल असेल, कारण सध्या कमी वयात म्हणजे आता कमी वय 13-14 महिन्याच्या वयात हो. ज्या चांगल्या पडणाऱ्या फिमेल आहेत, म्हणजे ज्या फिमेल पहिल्या 5मध्ये 4मध्ये बसणाऱ्या फिमेल आहेत हो त्यांच्याबरोबर सुद्धा आणि तुमची स्वतःची वैयक्तिक फिमेल हो त्याच्याबरोबर तुम्ही म्हणता प्रॅक्टिसला जास्त अंतरात पुढे राहते. हो. बुलेट ट्रेनला सुद्धा ती म्हणजे मैदानावर म्हणजे आपल्या घरच्या ट्रॅकला तर ती तीन ट्रॅक बुलेट ट्रेन सहज तिला म्हणजे ऐकत नाही. 4-5व्या ट्रॅकला तिला ती ओव्हरटॅक करते मग करते. हां म्हणजे तिच्याकडं बुलेट ट्रेनपेक्षा स्टॅमिना भरपूर आहे. तर आता हे झालं तुमचं स्वतःबद्दल. आता तुम्ही सध्या ग्राउंडमध्ये काम करताय, आता 3-4 वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात आहे. हो. तर अजून सुद्धा तुम्हाला येणाऱ्या अडचणी काय आहेत या क्षेत्रातल्या? येणाऱ्या अडचणी म्हणजे कसं म्हणजे आपल्याला म्हणजे कसं मैदानावर जायला आपल्यासोबत कोण नसतं. हा मुलगा असतो हा पिंगळीवरून येतो माझ्यासोबत इथं. मग आम्ही दोघं असतो कधी मग आलेत नसतेत आमच्यासोबत, बऱ्यापैकी नसतेत आमच्यासोबत. आता या मैदानापासून बुलेट ट्रेनच्या आपल्या भरपूर म्हणजे येतात करायचं. हां, अडचणी काय काय येऊ शकतात या फील्डमध्ये असताना? म्हणजे लहानपणापासून पिल्लू सांभाळताना रेसवर काढे पण काय काय अडचणी फेस करायला लागते? अडचण कसं लहानपणी आपण श्वान मोकळा सोडतो लहान पिल्लू. मग ते काय वगैरे घाण वगैरे खाऊ शकतं, पण ती खाऊन दिली नाही पाहिजे. पूर्ण लक्ष पाहिजे. मी आता ही बुलेट ट्रेन घेतली ना, मी लहानपणापासून जरी बाहेर सोडली खेळायला तर तिच्या पाठीमाग असणार. तिला असं तोंड काय करतं मी त्याला हे करायचो म्हणजे हाक मारायचो. मी खाऊन दिलं नाही तिला. कारण आपण बघतोय हे एक इंडियन ब्रीड नाही, आपली भारतीय जात नाही. बरोबर आहे. जी आपल्याकडे कारवान, मुधोळ, पश्चिमी जे येतात त्यांच्या शरीरात जास्त आहेत. बरोबर. जराशी काळजी जास्त घ्यायला लागते. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे लहानपणापासून जर आपण फिमेल आपल्याकडे असेल किंवा एखादं पिल्लू आपण घेतले बरोबर आहे. तर सुरुवातीच्या टप्प्यात मी बघितलं की बऱ्याच जणांच्या पिल्लांना गॅस्ट्रोची साथ लगेच लागत नव्हती. हां बरोबर आहे. म्हणजे त्यांचं प्रॉपर लक्ष नसते त्यावर. नसते. एक तर ते पिल्लू बाहेर फिरते, काहीतरी माती घाण वगैरे हां जाते, पिंजऱ्यात सुद्धा माती खाऊ शकतं. माती खाऊ शकते, घाण खाते, प्रॉपर वॅक्सिनेशन नसते. बरोबर आहे. टप्प्यात त्यानंतर पिल्लू मार खाते. बरोबर आहे. हां कुचमते पिल्लू. बरोबर आहे. भविष्यात त्याच्यात किती जरी तुम्ही खर्च केला तर त्या आउटपुट तुमच्या त्या पिल्लांना तुम्हाला मिळत नाही. नाही मिळत. म्हणजे मी बऱ्याच जणांची उदाहरणं बघितली की भरपूर पैसे लावून पिल्लं घेतात लोक. बरोबर आहे. लहान असताना भरपूर पैसे लावून 20, 25, 30, 35,000 रुपये पण पिल्लं घेतात लहान पिल्लं महिन्याचं. हो बरोबर आहे. सुरुवातीच्या टप्प्यात काय करायचं आहे याचं त्यांना झिरो नॉलेज असते. बरोबर आहे. त्यावेळेलाच पिल्लू त्यांचं काहीतरी बाहेर घाण वगैरे खाते, गॅस्ट्रो होतोय किंवा आजारी पडते. बरोबर आहे. तिथनंच त्याला जे प्रॉब्लेम चालू होतात ते पिल्लू पूर्ण जोपर्यंत त्यांच्याकडे आहे तोपर्यंत प्रॉब्लेम चालू होतात आणि ते पिल्लू वेळ डेव्हलप होत नाही परत. नाही होत. तुम्ही त्या गोष्टींवर जास्त काम केले सुरुवातीला. हो भरपूर. म्हणजे लहानपणापासून पिल्लांची काळजी घेतल्यामुळे आणि नॅचरल फिमेल सांभाळल्यामुळे. हो नॅचरल आर्टिफिशियल गोष्टींवर जास्त तुम्ही भर देण्यापेक्षा जेवढं नॅचरल तिला डाएट चांगला देता येईल, हां नॅचरल तिला मोकळं सोडून खेळवता येईल हो. गोष्टींवर तुम्ही जास्त फोकस केले. हां त्याचा रिझल्ट हा सगळा महाराष्ट्र सध्या बघायला लागला. तर भविष्यातला आणि काय नवीन प्लॅनिंग आहे का तुमचं या क्षेत्रात? भविष्यात आपला प्लॅन काय आहे? आता ही दोन्ही फिमेल आपल्याकडे आहेत. तर आता बाहेरून जर श्वान विकत घ्यायचा आपलं म्हणजे कसं आहे आपण पूर्ण खूप म्हणजे थांबवलं आहे. आता ही सध्या बघायला गेलं तर किमती पण भरपूर आहेत. कारण आता सध्या असा विषय की कॉम्पिटिशन भरपूर चालू आहे. बरोबर आहे. कधी कोण नंबर करेल आणि कधी कोण कोणाला हरवेल हां ते सांगू शकत नाही. त्या हिशोबाने चांगला परफॉर्मन्स देणार जर श्वान एखादा विकत घ्यायचा असला तर कमीत कमी 1,00,000-2 लाख रुपये सध्या सहज द्यावं लागते. हो कारण मी एक बघितलंय की चांगला श्वान सध्या कोण विकायला बघत नाही. नाही विकत. महाराष्ट्रात किंवा पंजाबमध्ये आपल्याकडे जास्त खरेदी होते. बरोबर आहे. आपल्याकडे श्वान कर्नाटकात पण जात असते. बरोबर आहे. सध्या आपण बघतोय की काहीतरी प्रॉब्लेम असल्याशिवाय कोण श्वान विकायला काढत नाही. बरोबर आहे. नवीन मित्र म्हणजे आपले त्याच गोष्टीत फसतात की फक्त व्हॉट्सअपवर आलेले फोटो दिसायला देखणं, साईज 1-2 राऊंड काढलेलं व्हिडिओ टाकलं का त्यात जरा ते बाळते ती त्यात भारतात लोकांना त्यात फसलं जातं. फसलं तर बरोबर आहे. श्वान ज्याला घरी आणतोय त्यावेळेला त्याच्या मागच्या त्रुटी काय ते लक्षात यायला. मग ते ट्रॅक देताना असू दे किंवा खाता पिताना श्वान प्रॉब्लेम करत असेल किंवा पचत नसेल किंवा स्पीड लागत नसेल 1-2 फेऱ्यानंतर किंवा इंजुरी असते, मसल प्रॉब्लेम असते, कळून येत नाही. पण स्वतः घरी पिल्लू तयार करणं कधी पण चांगलं आहे. बरोबर आहे. वेळ लागेल थोडा, पण तुम्ही जो खर्च लावला आहे तुमचा जो अनुभव लावला त्याच्या पाठीमध्ये त्यातनं तुम्हाला आउटपुट चांगला मिळू शकते. बरोबर आहे. बरोबर ना. मी पण स्टार्टला फसलोच होतं. मी कसं लहानपणी मी असंच ग्रुपवर ॲड झालो यांच्या म्हणजे आपल्या ग्रुप आहेत ना त्या ग्रुपवर ॲड झालो, व्हॉट्सअप ग्रुपवर ॲड झालो आणि मला असं एक म्हणजे वाघ्या कलरची मादी होती, क्रॉसचीच होती. आपल्याला म्हणजे त्यावेळेस माहीत नव्हतं ही क्रॉसचा आहे का ओरिजिनल ग्राउंड आहे काय माहीत नव्हतं. तर कर्नाटकमध्ये निपाणी म्हणून तिथं एक गाव आहे नाही, तिथून एक व्हिडिओ पडला ग्रुपवर. तर तो मला म्हटला दादा आपल्या मादी द्यायची आहे. मग मी ती 10,000 रुपयाला फिमेल आणली
10,500 रुपयाला आणली आणि इथं बघितलं, पण इथं ओढूला मैदान होतं बघा, त्या मैदानावर काढली मी. तर ती पहिल्या फेरा सोडला तिनं, आपला अनुभव नाही, आपण कधी तिला फेरं ओढ नव्हतं, आपला अनुभव नव्हता. मग तिला मी पहिल्याच मैदानावर तिला सोडले, मी निम्यात राहिलो म्हणजे हाई मारायसाठी. पण तिनं काय केलं, मी जिथं आळी मारली तिथं माझ्यापाशी थांबली होती. हां, ब्रेक लावून माझ्याकडे झाली ती मैदानातून. मग परत दुसरा ग्रुपवर एक व्हिडिओ पडला तिथलाच, नर्विकणे आहे म्हणून, एक्सचेंज करणे आहे म्हणून. मग त्यानं जरा व्हिडिओ जरा टाकलं होतं घरच्या फेऱ्याचं, ते मला जरा बऱ्यापैकी वाटलं. मग मी ती मादी एक्सचेंज करा इथून निपणला गेलो, ती मादी एक्सचेंज केली. हां, एक्सचेंज करायला निपण गेलो. हां, तो नर असा होता की त्याला म्हणजे अशा म्हणजे कोंबड्या वगैरे धरायला लई राहत होता, पण आम्हाला माहीत नव्हतं ना ते फक्त व्हिडिओ बघून बसलो. मग तो नर एक्सचेंज करून मी आणला आणि इथं मैदानावर बघितला, पण तो मैदानावर काही पळत नव्हता. तो नर होता गाडी मागचा, मग तो बी आपल्या अनुभव नव्हता, तो गाडी मागचा नर पळतो. ती गाडी चालू केली आपण घर तर ती गाडी संग पळायचा, बावल्या मग पळत नव्हता. मग मी असंच ते एक जणाला फ्रीमध्ये देऊन टाकलं नर देऊ. हां, सांभाळायचं. नुकसान झालं. आणि मी काम करत करत किरण पवाराकडून 27,000 रुपयाला चेतक विकत घेतला. म्हणजे ती माझी म्हणजे गाव असताना मी त्यांना म्हणजे ॲडव्हान्स 1,000, 2,000 म्हणजे पैसे कमी करत आलतो. मग ती नर फिमेल आणताना मी सगळं तिथं पैसे 27,000 रुपये क्लिअर केले मी नराज त्या. पण आपला एवढा अनुभव होता की नर काय केलं काय पळ आपला म्हणजे कोणी सपोर्ट केला नाही. हां, सपोर्ट केला नाही. नराला काय करावं लागतं काय नाही, त्याला डाएट काय, आम्ही काय दूध वगैरे आपली भाकरी चिकन वगैरे घालायचो, पण ती किती घालायचं ते आपला अनुभव नव्हता, प्रमाण माहीत नव्हतं. त्याला काय एकदम घालायचं, दिवसभर त्या जाळीत जेवण राहायचं, मग ती शिल्लक राहायचं जेवण. मग त्याच्या वगैरे माशा वगैरे घाण करून त्याला ते गॅस्ट्रो झाला नराला. त्या गॅस्ट्रोमधनं डॉक्टरांना दाखवलं सरकार म्हणजे डॉक्टरांनी पार म्हणजे पूर्ण नर म्हणजे पूर्ण मेल्यात जमा होत आहे. आणि त्याच्यावर मी पोतं दाखवून मी गेलो कामावणी करून. पण किरण पवारने डग राहिलं नाही, त्यांनी माझा नर वाचवला. हो, त्यांनी म्हणजे नर पूर्ण झोपलाला 2 दिवसात नर म्हणजे असा उभा करून चालायला लावला होता किरण पवार. त्यांचा अनुभव आहे. बऱ्याच दिवसांपासून ते पण या क्षेत्रात काम करतात आणि चांगल्या माणसांबरोबर त्यांनी या क्षेत्रात काम केले. हो, आणि वैयक्तिक त्यांच्या घरी स्वतःचे श्वान पण असतात आणि चांगला परफॉर्मन्स देणारे श्वान पण त्यांच्या घरी आहे. हो, त्यांची पण मदत तुम्हाला म्हणजे आहे. मार्गदर्शन पाहिजे या क्षेत्रात. मी बघितले मार्गदर्शक भरपूर जणांना चुकीचे मिळतात. हां, आणि मार्गदर्शन घेताना पण ती मुलं स्वतःहून त्यांच्याकडे गेली असतात. बरोबर आहे. एखादा माणूस तुम्हाला मार्गदर्शन द्यायला येत नाही या फील्डमध्ये. काही मुलांना असं वाटतं की बाबा त्याने सोशल मीडियावर केलेली पोस्ट, या पोस्ट अनुसरून आपण त्याच्याकडे मार्गदर्शन घ्यावं. बरोबर आहे. आता एक मला सांगा, कोणत्या माणसाचं आपण मार्गदर्शन घ्यायला पाहिजे? काय बघून आपण एखाद्या माणसाकडे जावं की बाबा त्याच्याकडे आपण मार्गदर्शन घेऊन या क्षेत्रात उतरू शकतो? कसं आहे, एखाद्याचं श्वानावर कसं एखादा सांगणारा परफॉर्मन्स आपला पाहिजे, श्वानला ही वापर यूज कर, ती यूज करून त्या श्वानाला एखाद्या प्रपोज येऊ बी शकतो आणि येत पण नाही. कुठल्या श्वानाला काय सूट होईल सांगू शकत नाही. असं होऊ शकतं नाही की बाबा आपण ह्याच्या विश्वास ठेवला आणि ते सक्सेस नाही झालं. पण आपल्याला किरण पवारांची जे सांगितलं का नाही ते आपलं पूर्ण सक्सेस झालं. एक सांगण्याचा एक अर्थ काय आहे की बाबा एखाद्या माणसाला आपण पूर्ण डिपेंड नाद करू शकत नाही. बरोबर आहे. बरोबर. एखाद्या माणसाला आपण त्यानं सांगितलेलीच गोष्ट करून आपण या नादात उतरू शकत नाही. थोडाफार आपला पण त्यातला अनुभव पण पाहिजे, प्लस आपली पण त्यात मेहनत पण पाहिजे. आणि आपण प्रत्येक गोष्ट जर एखादा माणूस सांगतो तीच गोष्ट जर करत गेलो, बरोबर आहे, तर नुकसान पण आपण जाऊ शकतो. बरोबर आहे. त्यांनी सांगितलेली गोष्ट प्लस आपली गोष्ट या दोघांचं जर कॉम्बिनेशन करून आपण जर करत असलो तर नक्कीच आपल्याला यातून सक्सेस पण मिळतो, आपला अनुभव पण वाढू शकतो या गोष्टीतून. बरोबर आहे. एखाद्यानं सांगितलं की बाबा ही वस्तू वापर, तर आपण ती वस्तू वापरल्यानंतर सक्सेस नाही मिळते एक वेळ चालेल, पण श्वानाचं नुकसान पण होतं कामा. बरोबर आहे. मी एक वेळ काय आलं, बच्चेगडात मादी मी काढली बुलेट ट्रेन मांडव्यात, तिथं तिने 1 नंबर केला बच्चेगडात. पण तिच्या ती किडनीवरती काय तर ट्रेस आला आणि ती म्हणजे काळी संडास करायला लागली. मग मी डॉक्टरांना दाखवलं, डॉक्टरांना काय फरक म्हणजे कळना. मग मी किरण पवारला फोन केला, म्हणलं माझ्याची काळी संडास करते, ती मला म्हणले लिव्हरवर शूज किंवा किडनीवर काहीतरी प्रॉब्लेम असला काय. मग ते म्हणले होईल 2 दिवसात माझी मी क्लिअर होईल. तर म्हणले चालतं आहे घरा. त्यांनी 1 दिवसात माझी क्लिअर आली. सकाळी ट्रीटमेंट केलं, संध्याकाळी ट्रीटमेंट केलं, सकाळी माझी क्लिअर. अनुभव त्यांचा. हां. आणि मी एक बघितले आजकाल आपल्या क्षेत्रात बघतोय आपण एखाद्या माणसाचा अनुभव आपण आपल्या कामाला, पण बरोबर आहे, पलटी मारणारी माणसं पण भरपूर आहेत त्या क्षेत्रात. भरपूर 100%. त्याबद्दल काय सांगायला म्हणजे एखाद्याला एखादा सल्ला द्यायचा आणि नंतर पुन्हा त्या सल्ल्याचे साईड इफेक्ट्स काय आले
बरोबर आहे. तो माणूस आपल्याला मदत करेल. त्यामुळं काय सांगता येईल या गोष्टीवर? मग कसं आहे, सल्ला म्हणजे डॉक्टरांचा घ्यावा, पण कसा मग घ्यावा, जे आपलं म्हणजे लहानपणापासून जेव्हा डॉक्टर आपल्या श्वानाचा जे ट्रीटमेंट आहे त्या डॉक्टर सल्ला घ्यावा असं माझं म्हणणं आहे. काही लोक असे करतात बघा, समजा श्वान जुलाब करायला लागला, काय झालं तर मेडिकलवर जाऊन स्वतःहून गोळ्या आणतात आणि ती चारतात. मग डॉक्टर काय देणार, पेन किलरची गोळी देतात. मग ती पेन किलर दिल्या काही श्वानांच्या किडनीवर प्रॉब्लेम होतो, या काळी संडास करतात. माणसाची जी औषधं आहेत ते आपल्याला जनावरांना शक्यतो वापरायची नाही. नाहीत. आपण काय करतोय, शक्यतो समजा एखाद्या श्वानाला उलटी व्हायला बरोबर आहे. माणूस काय करतोय, गडबडीत जातोय माणसांच्या मेडिकलमध्ये, बरोबर आहे की उलटीवरची गोळी द्या, ती कोणाला वापरायची आहे, काय वापरायची हे काय माहीत नसतं. हो, त्याचे साईड इफेक्ट्स होतात. बरोबर आहे. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचं प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही चांगल्या माणसाकडे पण सल्ला घ्यायला पाहिजे आणि आपल्या अनुभवानुसार पण शिकायला पाहिजे. कारण माणसांची बऱ्यापैकी जी आर्टिफिशियलची औषधं आहेत, काय असू दे, संडासावरचं असू दे किंवा उलटीवरचं असू दे, बरोबर आहे, पेन किलर असते, याचे साईड इफेक्ट्स बऱ्यापैकी आपल्या श्वानाला होतात. त्यामुळे तुम्ही शक्यतो ज्याचं वेटरनरीमधलं शिक्षण आहे, बरोबर आहे, सल्ला घ्यायला पाहिजे. तर तुमचे स्वतःचे वैयक्तिक कोण डॉक्टर की ज्यांचा तुम्ही सल्ला मार्गदर्शन घेता? आपण किरण पवाराकडे घेतो. किरण पवारांकडे तुमचं मार्गदर्शन असते काय असते? कारण की विषय काय होतो माहिती आहे का, म्हणजे डॉक्टर लोक आहेत का नाही, तर त्यांना कसं म्हणजे काय केल्यावर काय होतं त्यांना मी अनुभव आहे, सगळा अनुभव आहे. पण ती किरण पवार कसं स्वतःकडे श्वान आहेत, ही गोळी चारल्यावर श्वानाला बाबा समजा ताप आला आहे, तापाला कुठली गोळी चारल्यावर काय होतं किंवा काय केल्यावर काय होतं. त्या दिवशी काय झालं, पिंजऱ्यात दोन्ही खेळत होत्या, खेळत असताना हिनं तिला मारलं, पाठीमागचा पिंजरा पायाला लागला. पळस खेळच्या मैदानाच्या 2 दिवस आधी बुलेट ट्रेनचा पाठीमागचा पाय असा जास्त सुद्धा एवढा सुचला होता पाय पाठीमागचा. मी म्हणजे चिंतित होतो, म्हणलं आता काय करायचं, म्हणलं मैदान तर पडलं या. तर किरण पवार मला सांगितले असं असं म्हणले इंजेक्शन आहे ते तुम्ही द्या. मग ते दिलं. तर संध्याकाळी माझी जेवणलीच नाही, म्हणजे पायाला लागल्यामुळे ती पायवर धरला पाठीमागचं, जेवण केलं नाही मी. संध्याकाळी त्याला इंजेक्शन दिलं. सकाळी माझी आमच्या मोहरं उठून व्यायामला मोहरं पळत होते स्टेट, म्हणजे पुन्हा रिकवर झाली. रिकवर एकाच दिवसात रिकवर, पाय सुजला रिकवर झाला. काय म्हणते आपण, याला अनुभव आहे ना, स्वतः घेतलेला अनुभव. हां, अनुभव आहे स्वतः, त्यांच्याकडे अनुभव आहे आणि त्यात अभ्यास पण लागतोय. नुसता अनुभव म्हणजे कसं आहे, बरोबर आहे, म्हणजे त्यांना कसं आहे बऱ्याच दिवसापासून श्वानांवर अनुभव आहे पूर्ण. घरी ठेवतात. हां, तो अनुभव महत्वाचा आहे. काय केल्यावर काय होतं. आता मी त्यांना विचारतो बाबा आपली मादी बाबा आता सलगर आणली तेव्हा 21 किलो होती, आता 26 किलो मध्ये आहे. ती मला म्हणली अजून 1 किलो वाढवा, 27 किलोपर्यंत माझी बऱ्यापैकी परफॉर्मन्स देईल. बरं, आता सध्या वजन वाढीसाठी काय प्रयत्न करताय तुम्ही? काय कशामुळे तुम्हाला असं वाटतं की वजन चांगलं वाढू शकते ग्रेव्हनमध्ये? वजन म्हणजे कसं असतं माहिती आहे का, श्वानाला मेन झोप झाली पाहिजे. झोप झाली तर श्वाना तुम्ही त्याला काही पण रोज नॉनव्हेज चारा, त्याला मानवणारच नाही. कसं त्यानं खाऊन त्याची झोप जर पूर्ण झाली तर कोणालाही अन्न मानवतं. बरोबर, असं झालं पाहिजे. म्हणजे माझ्या श्वान तुम्ही बघताय, मी स्टेटस ठेवतो, जेवण केलं ना जी झोपते ती सकाळी श्वान उठून म्हणजे अंगावर रग काढून बाहेर येतात. तो रात्र हालत सुद्धा राहते श्वान ती. मग त्याच्या अंगावर पिसू गोचड्या असे काहीच नाही का होणार माझ्या कुत्र्याच्या. ते व्हायला द्यायचं नाही. हां, ते होऊन द्यायचं नाही. तर श्वानाची तब्येत वाढते. तुम्ही काही चारा, विक्टोपॉल काय मी तुम्ही चारताना दे, कॅल्शियम काही पण चारा, त्याच्यावर माझा तर वैयक्तिक इफेक्ट नाही. महत्त्वाचा मुद्दा तुमच्याकडे की झोप महत्त्वाची आहे. हां, श्वानाचा अंगाला लागलं पाहिजे. हां, खाल्लेलं त्याच्या श्वानाच्या अंगी लागलं पाहिजे तर ती श्वान तुम्हाला परपाव. तुम्ही कितीही औषध चारा, आपला वैयक्तिक विषय आहे की तो श्वान तुम्हाला परपाव देणारच नाही. आता तुम्ही भरपूर डॉक्टरांनी औषध देतात, भरपूर झाले बघा. असे माणसं म्हणतात की त्या डॉक्टरांचा म्हणजे रिझल्ट चांगला नाही, ह्या डॉक्टरचा रिझल्ट चांगला आहे. पण माझा वैयक्तिक रिझल्ट आहे की फक्त श्वान तुम्ही गोचिड पिसवा, फक्त श्वानाच्या अंगावर नसल्या पाहिजेत. तुम्ही नुसत्या तुमच्या घरच्या भाकरीवर दूध भाकरी मटरवर श्वानाची तब्येत होऊ शकते. तर आम्हाला आता 4-5 वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय. सुरुवातीला तुमचा अनुभव थोडा कमी होता. अनुभवाप्रमाणे तुम्ही या क्षेत्रात आता हळूहळू चांगला तुमचा खेळ पण दिसायला लागलाय. तुमची बुलेट ट्रेन असू दे किंवा तसलगर पण चांगलं नाव करायला लागले. पण या क्षेत्रात उतरताना स्वतःचा अनुभव प्लस अनेक अनुभव असे तर माणसाला की ते चांगले अनुभव किंवा वाईट अनुभव पण असू शकतात या क्षेत्रातले. बरोबर आहे. तर तुमच्या असे वैयक्तिक स्वतःचा एखादा वाईट अनुभव काय आहे का या क्षेत्रातला? वाईट अनुभव म्हणजे कसं, आपण समजा जर ट्रॅकवर जातो म्हणजे कसं आपलं म्हणजे आपण जर कष्ट करून सगळे उभं केलं आहे. एखाद्या मैदानात आपण लांब त्याला मैदान होतो, आपल्याला वाटतं बाबा ह्या मैदानावर आपल्याला प्रॉपर म्हणजे ट्रॅक बघून सांगू शकतो माझे मी की ह्या ट्रॅकवर बुलेट ट्रेन नंबरात राहू शकते.
काय वेळेस काय होतं ट्रॅक असा म्हणजे रोटर देत आणि त्याच्यावर श्वान पळवायला होते. त्याच्यामुळं कसं श्वानांना पाळण्यास बी प्रॉब्लेम होत होता आणि मसल बी होऊ शकते डायरेक्ट रोटरला ट्रॅकवर. असं माझं म्हणणं कसं आहे माहिती आहे का, ट्रॅकवर कसं पाहिजे, ट्रॅक रोटरून त्याची लेवल करून त्यात पाणी मारून ट्रॅक असा बसवला पाहिजे, थोडा बसवला पाहिजे, तर श्वान म्हणजे सगळे परपर येऊ शकतो, मिळू शकतो. वाईट अनुभव नेमका काय आहे तुमचा एखादा? वाईट म्हणजे तसा अजून काय आपला अनुभवलंच नाही वाईट नाही. कारण तुम्ही जेवण बघतो, मेहनत आहे तुमची त्याच्या मागे, हां, मला अनुभव चांगले झाला. असा क्षण सांगा की जो क्षण तुम्ही या क्षेत्रात विसरू शकत नाही. क्षण म्हणजे हे कालच्या मैदानात, कारण की मी पळस गेल्याच्यात, कारण की मी स्वतःला म्हणजे असं वाटायचं की यायला आपण एवढं म्हणजे श्वानासाठी आपण झटतो या, आपला श्वान फायनला उभा का राहत नाही, पण ती माझ्या चुकीमुळं श्वान उभा राहिला नाही. चर्चा झाली आपली चर्चा ते माझ्या चुकीमुळे श्वान उभा आजपर्यंत राहत नव्हता. तुमचा अनुभव आता कामाला आला. तुम्ही जे आधी काम करतो तुमचा अभ्यास पण होता, नुसता अनुभव नाही ना, अभ्यास बी होता. काय केल्यानंतर काय रिझल्ट मिळतो आपल्याला. हो, जसं तुम्ही मला सांगितलं की जे आर्टिफिशियल तुम्ही वर्कआउट पावडर वापरत होता, त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला जाणवले. मला जाणवले, ती मी स्वतः खाल्ले म्हणून ते तुम्हाला जाणवले आणि त्याचा साईड इफेक्ट आपल्या पुन्हा डॉगवर होऊ नये. बरोबर आहे, तुम्ही ते पूर्ण बंद केलं. त्यामुळे श्वानाला होणारा त्रास कमी झाला. हो, प्लस त्याचा रिझल्ट पण तुम्हाला चांगला, जो अपेक्षित रिझल्ट तुम्ही आला. बरोबर आहे. आता या फील्डमध्ये तुम्ही काम करता 3-4 वर्ष झाली. आता सध्या आपल्या इकडं बऱ्यापैकी रेस प्रोफेशनल एकदम व्यवस्थित चालू आहे. बरोबर आहे. बऱ्यापैकी सोयी सुविधा रेसवरच्या चालू झाल्या, लाईव्ह रेस चालू झाल्या. आधी लोकांना रेसवर गेल्याशिवाय रेस बघायला मिळत नव्हती. बरोबर आहे. आता घर बसल्या सुद्धा आपण रेस बघायला, म्हणजे आपल्या MGनं लाईव्हची पण सोय केलेली आहे. त्यामध्ये थोडीफार प्रेस्टमध्ये वाढ असू दे श्वानांच्या येणाऱ्या, पण घर बसल्या आपण श्वानाचा परफॉर्मन्स बघू शकतो. आता मालक जरी स्वतः रेसवर नसेल आणि त्यांची मित्रमंडळी किंवा ग्रुपमधील मंडळी जर श्वान घेऊन जात असतील, बरोबर आहे. आपल्या फील्डमध्ये आपण बघतोय की बरेच आपले फौजी मित्र आहेत, काही पैलवान आहेत किंवा प्रोफेशनल काम करणारे, पण त्यांनी श्वान ठेवलेत आवडीसाठी. त्यांना वैयक्तिक जरी वेळ मिळत नसेल पण जर श्वान परफॉर्मन्स करत असेल कोणाच्या थ्रू किंवा मित्र वगैरे घेऊन गेले असेल तर घरपोच म्हणजे घरी बसून आपण बघू शकतो. तर असे आणि काय अपेक्षा तुम्हाला बदल आहेत का सध्या रेसवर, म्हणजे असे काय बदल व्हायला पाहिजे की जेणेकरून आणखीन रेसला आपले चांगले दिवस येतील भविष्यात? बदल म्हणजे कसं माहिती आहे का, मैदानावरती आपण जे पंचाचे म्हणजे हँडवला टाकतेच बाबा ही 5 पंच आहेत, बरोबर आहे, पण मैदानावर गेल्यावरती एक पण पंच, त्या एखादा पंच असतो, 4 पंच नसतात. त्याच्यामुळे कसं निकाल द्यायला मग एक पंचावर लोड येतो ना. मग त्यानं जर समजा निकाल दिला तर समोरचे काय म्हणणार, विरोधक म्हणजे जे हारलं आहे ते म्हणणार हे चुकीचा निर्णय दिला आहे, मग त्याच्यावरती म्हणजे वादविवाद घालत बसतात. म्हणजे माझं तर कसं वैयक्तिक म्हणणं आहे, ज्या हँडवलवरती नाव टाकलीत पंचांची, ती पंच जातीनं हजर पाहिजेत मैदानावर, पाहिजेत निकालासाठी. 5 पंचांचा आपण जो नियम केला की बाबा रेसवर गेल्यावर 5 पंचांचं आपण नाव पाहिजेच. जो पण काय म्हणते, आपण ज्यावेळेला जाहिरात टाकतोय त्यावेळेला 5 पंचांची आपण नावं टाकतोय. बरोबर आहे. एखाद्या वेळेला काहीतरी मागं पडतो, एखाद्या वेळेला माणूस येऊ शकत नाही, बरोबर आहे, प्रॉब्लेम असू शकतो. तो माणूस उपलब्ध नसेल तर तुम्ही ज्यावेळेस तुमची चालू होणार आहे, बरोबर, त्यावेळेला आपण जे समालोचक आहेत करणार त्यावेळेस त्यांच्याकडे आयोजकांनी एक लिस्ट दिली पाहिजे की बाबा हे 5 पंचांचे नेमलेले आहेत आजच्या रेसवर. बरोबर आहे. आणि त्या 5 पंचांनी त्यांचं काम जागेवर केलं पाहिजे. बरोबर आहे. जेणेकरून त्या रेसवरचे निकाल पुन्हा तुम्हाला पुढे फॉरवर्ड करायची गरज लागणार नाही. बरोबर आहे. काही त्रुटी असतील त्यावेळेला पण त्यांना जागेवर जर समजा आता 5 पंच आहेत त्यातले एक पंच किंवा 2 पंचांचा त्यातला निकाल मान्य नसला तर आपण एक मेजॉरिटी पण 3 जणांचा निकाल ग्राह्य धरू शकतो. बरोबर. त्यात पण जर त्यांचे मतभेद होत असतील तर आपण पुढे MGला किंवा कोर कमिटीला निकाल पाठवतो. बरोबर आहे. तर जर तुम्ही अभ्यासपूर्ण या क्षेत्रात उतरले जर 5 पंच जे ॲक्च्युअल रेसवर आहे, असं नाही की तुम्ही आधीच नाव पुकारायला असं पण काय नाही, रेसवर पण तुम्ही 5 माणसं धरू शकताय. हो, पण त्यांच्याकडे तुम्हाला निकाल अपेक्षित आहे की जेणेकरून वेळ वाचला आपला. बरोबर आहे. एखाद्या श्वानाला समजा रेस्ट मिळाली नाही त्या निकालामुळे आणि पुन्हा त्याचा पुढचा फेरा लगेच लागला तर पुन्हा प्रॉब्लेम येऊ शकतो. परफॉर्मन्सचा प्रॉब्लेम होणार ना, साहजिक रेस्ट मिळाला नाही आणि निकाल त्यालाच असेल, पण आधीच्या वादामुळं निकाल लांबला असला आणि पुन्हा पुढचा फेरा लगेच उभा राहिला. म्हणजे कसं आहे, आपण एकतर भरपूर अंतरावर आलो असतो, तिथे पण प्रॉब्लेम येऊ शकतो. बरं, हे झालं. आता आपल्याला MGकडे तुमची अशी मागणी की बाबा 5 पंचांचा आपला विषय झाला. आयोजकांचं आणखीन काय काम वाटलं पाहिजे, जे आयोजक रेस ठेवणार त्यांनी आणखी काय सुधारणा करायला पाहिजे? माझा पहिला मुद्दा म्हणजे आयोजक आहेत का नाही त्यांनी ट्रॅक महत्त्वाचा केला पाहिजे. ट्रॅक महत्त्वाचा केला पाहिजे आणि श्वानांना महत्त्वाची बसण्याची सुविधा, सावली महत्त्वाची पाहिजे, बसणं. आणि त्यात महत्त्वाचं म्हटलं तर पाण्याचा टँकर पाहिजे. आता बहुतेक मैदानं मी बघितले, एवढी मोठी मैदान झालीत का नाही, पण त्या मैदानावरती पाणीच नसतं.
मोठमोठी मैदान झाली, श्वानांना प्यायसाठी श्वानांसाठी प्यायसाठी पाणी नसतं. म्हणजे माझं कसं आहे म्हणणं आहे, जे आयोजकांनी रेस घेतली ना त्या मैदानावर मेन ट्रॅक आणि श्वानांसाठी पाणी आणि सावली ही 3 माझं मुद्दा महत्त्वाचा आहेत. 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे या 3 गोष्टींवर श्वानाचा बऱ्यापैकी परफॉर्मन्स. हां बरोबर आहे. कारण जर पाणी उपलब्ध नसेल, आपण बघतो एक वेळेला गावापासून भरपूर अंतरावर जावं लागतं. शेतात, हो बरोबर आहे. तर तिथं पाण्याचा टँकर उपलब्ध नसेल हो. आणि आजूबाजूला एखादी विहीर किंवा असं काय पाण्याची सोय नसली तर प्रॉब्लेम होते. आम्हाला अनुभव आला आहे तो पाण्याचा. एवढा स्टॉक प्रत्येक जण घेऊन जात नाही, कारण प्रत्येक बरोबर आहे. ट्रॅव्हलिंगचा 4 व्हीलर जाणाऱ्यांकडे इकडे पाण्याची सोय असते, पण 2 व्हीलरनं जाणारे तेवढं पाणी घेऊन जाऊ शकत नाही. 1 लिटरभर पाणी घेऊ शकते ते. पाणी जास्तच घेऊन जाते मग. हो. तर पाण्याची सोय पाहिजे, ट्रॅक चांगला पाहिजे, ट्रॅक करायला पाहिजे. सगळ्या आयोजकांनी हो. बघायला. तर आपण आता चॅनल सुरू करून जवळपास 2 वर्ष होऊन गेले. हो. तुम्ही आपले याच्या आधीची व्हिडिओ बघितलीत नाही बघितली तुमचं मला माहिती नाही, पण आणखीन काय तुम्हाला बदल अपेक्षित किंवा चॅनलचा काय फायदा होऊ शकतो त्या भविष्यात? चॅनलनं कसं म्हणजे सगळ्यांना तुमच्या चॅनलपासून सगळ्यांपर्यंत पोचतं आहे बाबा, काय प्रॉब्लेम होतो आहे, म्हणजे काय केल्यावर काय पाहिजे, म्हणजे सगळ्या श्वान मालकांना म्हणजे सगळ्यांपर्यंत पोचतं आहे की बाबा नो आपण ही बदल केल्यावर काय होईल, म्हणजे सगळ्यांना म्हणजे अनुभवतं आहे सगळ्याच म्हणजे. हां. आता प्रत्येकाला आपला स्वतःचा श्वान प्रिय असतो, बरोबर आहे. तुमचा असा वैयक्तिक कोणता श्वान तुम्हाला प्रिय आहे का, आता सध्या सीझनमध्ये असू दे किंवा आधीचा असू दे, आणि का? आणि आपला मग श्वान एक चेतक होता, चेतक बी भरपूर होता, पण कसं त्याचं घरून निघताना तो म्हणजे ट्रेस व्हायचा पूर्ण. त्यानं मास्क जर बघितलं ना असं पूर्ण ट्रेसच व्हायचा, सारखा म्हणजे आवाज भोकाय सर मैदानावर नेला तरी सारखा भोक होता, त्यामुळे त्याची एनर्जी राहत नव्हती. मग त्याच्यानंतर मग बुलेट ट्रेन. आता बुलेट ट्रेन कसं आहे, याची खासियत अशी आहे की ती मैदानावर जवळ जरी नेऊन सोडली तरी बावला अशी श्वान असे 2 पळतात नाही, ती बघत बी नाही त्यांच्याकडे, बघत पण नाही त्यांच्याकडे, एकदम शांत. आणि आजपर्यंत माझा एवढा म्हणजे हे आहे की मी मैदान चालू होत्या, मी मैदानाच्या आसपास जिथं काढणी मी कराय ना त्याच्या आसपासच असतो, मी जास्त लांब बसतच नाही, मी बसून मैदान बघत असतो. प्रत्येक मैदान जास्त लांब बसत नाही आपण मैदानापासून. मैदान हां प्रत्येक मैदानावरती मैदान बसता येत लागते, कारण हो श्वान बावला बघितलं की शांत बसत. हो काय काय तुमचा वैयक्तिक म्हणतो मी, तुमचा वैयक्तिक स्वतःचा कुत्रा सोडून दुसरा कोणाचा श्वान तुम्हाला आवडतो? दुसऱ्याचं आपल्याला तुम्ही सांगितलं की फाजील बाई आपल्याला आवडते सगळ्यात जास्त. का आवडतं म्हणजे काय असतं त्यातलं, काय तुम्हाला खासियत वाटते? का म्हणजे तिचं ट्रेक्चरच आहे ना, म्हणजे ट्रेक्चर हां ट्रेक्चर बॉडी ट्रेक्चर आपल्याला आवडते फाजील बाईचं. आता हे झालं श्वानाबद्दल. आता या फील्डमध्ये माणसं पण भरपूर मिळाली. बरं. तर असं एखादं कोणतं व्यक्तिमत्व तुम्हाला या क्षेत्रातलं आवडलं की ज्याचं मार्गदर्शन आपण घ्यावं, किंवा त्यांचे जे श्वान पळत आहेत असं मार्गदर्शन करणारे असते किंवा त्यांचा श्वानांमागची त्याची मेहनत असते, असं कोणतं व्यक्तिमत्व तुम्हाला योग्य वाटतं या क्षेत्रात? कसं आहे आपण जास्त म्हणजे कसं आहे आपलं आता नाव व्हायला लागलं आहे, त्यामुळे आपण जास्त कोणा क्षेत्रात नाहीच. मग आपण क्षेत्र ओढलं किरण पवार आणि एकतर फौजींचा भाव ते नाही विरावाले नितीन हां अनिकेत फौजींचा भाऊ नितीन, आणि फौजी काही नसतात ती नितीन असतात, त्यामुळे ते आमचा दोघांचा म्हणजे ते आहेत. आणि किरण पवार आम्ही तिघं जास्त करून आमचं एकत्र आम्ही जातो मैदानावर. हां मी त्यांना कॉल करतो की आपल्याला बुलेट ट्रेन मैदान यायचं आहे, मग ते आपल्या मैदान येतात माझ्यासोबत. त्यांचं पण तुम्हाला मार्गदर्शन पण आहे, हां तुम्हाला साथ पण आहे, साथ बी आहे. हां ग्रुप म्हणून इथं सध्या काम करताय. हो हो अंतर पण जवळ आहे, बरोबर आहे. 1-2-3 किलोमीटरच्या अंतर तुम्ही राहायला पण आहे. हां आणि तुमची फॅमिली पण चांगला परफॉर्मन्स देते. हो प्लस आता या सीझनमध्ये जी सर्वात मोठी डर्बी झाली, बरोबर आहे. आता पण चांगला परफॉर्मन्स दिला. हां तर हाच परफॉर्मन्स तुमचा पुढे कंटिन्यू राहू दे ही आशा करतो आणि तुम्हाला शुभेच्छा पण देतो. आज आपल्या चॅनलला तुम्ही वेळ दिला, आपली ओळख भरपूर दिवसांपासून आहे, 2-2.5 वर्षांपासून आहे. हो तुमच्याकडे याचा योग मिळाला, चॅनलला वेळ दिला, त्याबद्दल तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. Hey!